हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी डबिंग करायला आली आहे फॉर माय फिल्म काल कर्मा आणि आय एम गोइंग टू टेक यू थ्रू द प्रोसेस ऑफ डबिंग. सो दिस इज वॉट द स्टुडिओ लुक्स लाईक. So basically this is a soundproof studio. This is where the guys sit and they edit. आणि इथे त्यांना दिसतं की this is the screen for the editor आणि that is the screen for artist. तिथे समोर बघून ते डब करू शकतात, लाईन्स घेऊ शकतात. सो आय जस्ट शो यू. इथे असे 2 डोर्स असतात बेसिकली, बिकॉज आत बिलकुल काही पण आवाज नाही गेला पाहिजे. सो दिस इज द डोर 1 अँड दिस इज द अदर डोर. ॲज यू ऑल कॅन सी की किती जाड डोर आहे हा. सो इथे दिस एरिया इज कम्प्लिटली साऊंड प्रूफ. आत्ता त्यांनी ए सी लावला आहे बिकॉज मी यायच्या आधी लाईक रूम चिल्ड झाली पाहिजे. आफ्टर दॅट ए सी पण कम्प्लिटली बंद असतो, काहीच आवाज, बिलकुल पण आवाज चालत नाही. अँड दिस इज द डबिंग रूम. सो बेसिकली इथे बसून तुम्ही डब करू शकता. आय युजली स्टँड अँड डब, पण आज मी बसून डब करते आहे. उभं राहून डब केल्यावर आय फील की जास्त फील येतो. अँड येस, इथे आपण थोडं जरी काही बोललो सगळं तिकडे ऐकायला जातं बेसिकली. तिकडे जो माईक दिसतो आहे रेड कलरचं जे ऑन आहे, तर आत्ता मी जे काय बोलते आहे ते तिकडे सगळं ऐकायला जाईल त्यांना. ते माईक जेव्हा ऑफ होतं, जेव्हा मी डबिंग करते तेव्हा तो माईक ऑफ होतो. सो डिरेक्ट तिकडे रेकॉर्ड होतं. येस. तो पण नका करू. मी पायलट ऐकल आणि पायलट ऐकल्यानंतर मग ते म्यूट करून टाका. माझा पण आवाज नको आहे मला, पायलट पण नको आहे मला. आई एम सो डन यार. आई एम सिरियसली सो डन. टीना चलो यहाँ से. जेव्हा मी असा हात करतीये ना तेव्हा काय बोलतीये कळत नाहीये, पण ज्यावेळेस मी टीनाला बोलतीये तर आय गेस मी म्हणती हा यार मुझे भी नहीं रुकना है, चलो यहाँ से. पायलट ऐकायलाच नाही येते माझा मला. एक म्हणजे फक्त लिपसिंग दिसतंय. नाही, काहीच ऐकायला नाही येते. नाही, दुसऱ्यांचा येतोय, माझा नाही येते. दुसऱ्यांचा येतोय. हा, माईकच नाही दिला होता ना. एकच लेपल होता. काय मोमेंट, आय गेस मी फक्त उगाच मोमेंट केले, काय बोलली नाहीये. हा, अरे चलो ना. मग जेव्हा ती बोलतीये की मुझे नाही रुकना है त्यावेळेस मी काय बोलतीये मला दाखवा. मी तिकडे दिसतंय लिप्स ॲट लिस्ट. मुझे भी नहीं रुकना असं म्हणतीये मी तिकडे. चलो यार मुझे भी नहीं रुकना. ठीक आहे, एवढं करूयात. सो या आता लंच ब्रेक झाला आहे, त्यांनी लंच ऑर्डर केलं आहे आणि आय एम फ्री, तो आय थॉट आय रेकॉर्ड दिस फॉर यू गाईज. तर बेसिकली डबिंग करताना वॉट आय फील इज इट्स स्लाइटली डिफिकल्ट बिकॉज आजूबाजूला काहीच नसतं. वेन युअर ऑन सेट तो एक सर्कमस्टन्सेस क्रिएट झालेले असतात, ॲटमॉस्फिअर क्रिएट झालेला असतो आणि इथे यू जस्ट हॅव टू लाईक फील आणि डायलॉग बोलायचे असतात. आणि स्पेशली वेन यू आर क्राईंग किंवा वेन यू आर येलिंग, फायटिंग, ते सेम एक्झॅक्ट मॅच झालं पाहिजे. इवन इफ यू आर लाफिंग, तर वेगळ्या वेगळ्या टाईपनी आपण हसतो आणि त्या हसायला जेव्हा आपण लाईक केलं आणि त्यावेळेस ती एक्झॅक्ट स्माईल नाही आली तर ते मॅच नाही होत. स्पेशली आय फील की क्राईंगवाला पार्ट इज द मोस्ट डिफिकल्ट, कारण की ते एक्झॅक्ट ते त्याला मॅच झालं पाहिजे. जर मॅच नाही झाला तर लगेच दिसून येतं की अच्छा हे लाईक एक्सप्रेशन्स काहीतरी वेगळे आहेत आणि तो फील वेगळा आणि जे ऐकायला येतं ते वेगळं आहे. सो आय फील की डबिंग इज वन ऑफ द डिफिकल्ट पार्ट्स. व्यवस्थित डब नाही केलं, इवन इफ यू ॲक्ट लाईक रिअली वेल आणि ते व्यवस्थित डब नाही झालं तर त्याला काहीच अर्थ नसतो, तो फीलच येत नाही. सो या.
आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे वेन वी वर शूटिंग दिस फिल्म त्यावेळेस फक्त 2 माईक होते आणि आम्ही 5 आर्टिस्ट होतो. सो ऐकायलाच येत नाही आहे की कोण काय बोलतं आहे. लाईक माझ्याकडे तर माईक नव्हता बिकॉज ऑफ द कॉस्ट्यूम आणि क्रॉप टॉप्स अँड ऑल होते. सो आय वॉज लाईक की हां ठीक आहे, तू पहनणार तू पहनले. आणि नाव आय लाईक रिअली रिग्रेट द डिसिजन बिकॉज कळतच नाही आहे काय बोलतो आहे. लाईक आम्ही 3 वेळेस बघतो, अच्छा काय लाईन घेतली आहे, काय लाईन घेतली आहे. सो या आय फील की यार आय विश की मी माईक घातला असता. त्यामुळे खूप वेळ लागतो, एक एक डायलॉगला मी नीट ऐकतोय बघतोय की काय बोलली आहे ही, असं झालं आहे. सो या आय एम रिअली हंग्री. 3 वाजले आहेत. मी सकाळी 11 वाजता आली आहे आणि आय हॅड ब्रेकफास्ट लाईक 8 इन द मॉर्निंग अँड इट्स मोर देन 3 नाव, इट्स 3:15. सो या रिअली हंग्री. पोटातून आवाज येतो. अँड यू नो लाईक तिथे वेन यू आर देअर, लाईक थोडं जरी काही तिथे आवाज आला, लाईक ऑब्व्हियसली AC चा जरी व्हॉईस आला तरी इथे ऐकायला येतं आणि रेकॉर्ड होतं. सो लाईक मी डायलॉग्स घेत होते आणि माझ्या पोटातून आवाज आला बिकॉज आय वॉज रिअली हंग्री. आणि द गाय हू वॉज लाईक डुईंग दिस एडिटिंग इज लाईक मॅम भूक लागली आहे. आणि आय वॉज लाईक या भूक लागली आहे, ब्रेक करूयात. सो या त्याचाच आवाज आहे, मला आवाजाने कळालं ना. म्हणजे बेसिकली त्याला जड वगैरे झाला असेल तर म्हणतो जय बजरंग बली. हा लेपल विराजकडे होता ना थ्रू आउट, म्हणून हा म्हणून त्याला प्रॉब्लेम नाही आला. काय ना त्याला सगळ्यात जास्त डायलॉग्स आहेत. सो त्याने अननेसेसरी डायलॉग्स पण घेतले नाहीये, जे त्याचे त्याचे लाईन्स आहेत हा एवढे डायलॉग्स आहेत त्याचे. हा करूयात. विराज विराज ओके ओके विराज 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 हॅलो 11 वाजलेत आणि फायनली डबिंग झाली आहे. सो या हॅलो हाय हॅलो. फायनली हॅलो 11:30 वाजले आणि मी फायनली माझ्या घराच्या खाली पोचली आहे. मला खूप 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 जास्त भूक लागली आहे. लिटरली मी आत्ता काही पण खाऊ शकते आहे. सो या गुड नाईट. सी यू ऑल इन माय नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय. अगेन द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग बोलायचं राहिली आहे की डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. गुड नाईट.